माणसांचं तिळभर करायचं आणि इळभर सांगायचं यांना नाहीत मानणार. बुद्धिजीवी आहे मी, माझ्या गोळ्या संपल्या नाही, मला व्यसन नाही, मी संप्रदायाचे नियम सांभाळतोय, महिन्याची वारी करतो, त्याचंही नवल नाही. वारीसाठीच जन्म दिलाय मला देवानं. हो, मला जर कोंबडं केलं असतं तर 70 भाईनी एकादशील कापलं असतं. हा, मला मसड केलं असतं तर करा करा दूध काढलं असतं दुसऱ्याने, हाल्या केला असतं तर चिखल तुडवायला लावलं असतं, बैल केला असतं तर अवताल झुकलं असतं. माणूस केलंय म्हणून बाळू वाऱ्या कर. विठाला विठाला असं परमपावन परंपरेला आदरणीय काकांना, गुरुवर्य काकांना मनपूर्वक प्रणाम करतो. उपस्थित माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या साधकांना मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. उपस्थित सर्व भजनी मंडळ, टाळकरी. आपल्याकडे एक मालक नवीन शब्द काढा, गुणीजन. कलाकार हे तमाशातले असते सुमळ्या. नवीन शब्द काढा, कलाकार. वा 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 वा. ते त्यांच्या पायरून खाली येत नाही तर आपल्यानं जरसं जपलं पाहिजे. चला, आदरणीय काकांची इच्छा काय गोडवा. प्रत्यक्ष चौदारजी आणि काकांनी दोघांच्या अध्यक्षेत मला फेटा बांधलाय बापू. आनंद वाटला, किती आनंद वाटला, किती आनंद. काकांचा फेटा आहे. जाताना भेटतो पान तुम्हाला. विठाला विठाला मला आल्या आल्या चोपदारजी म्हणले कसं सोपा टाकायचं. नाही टाकायचा सोपा. बरं आता नसलं तरी माईक निबर घेतला असतं चांगलं, असे दोन उभं राहिलं असतं. काय जाताना एक गोळी शिल्लक खाऊ बापू, काय ताणे. एरी तरी परवाला 5 वाजता शेतात गेलतो की नाही पावडे काका, गोळी खाऊनच भागवत करावं लागलं. सोयाबीन काढायला सकाळी 5 वाजून 14 मिनिटाला 19 लोक शेतात होते. मग गेलो, त्यांची पाण्याची व्यवस्था खाल्ली. मग पवित्र परंपरेत कीर्तन करताना एखादी गोळी खायची वेळ आली तर काय धनुरात व्हालाय का. विठाला विठाला काका या पवित्र परंपरेला प्रणाम करतोय. राहाला प्रश्न काही म्हणत असतील, बाळू महाराज बसून कीर्तन का करतात, तर मी संप्रदायाचा अपमान करणारा माणूस नाही राजे. डोक्यातलं काढून टाका, काढून टाका. मी दिवसाकाठी 2च तास फोन उघडणारा माणूस आहे. आणि इतकी आत्मीयता. आज तिथले कार्यक्रमातल्या गावचे आदरणीय पावडे काका असतील, मारुतराव वत्ते असतील, रोज तिथं 11 ते 12 हजार लोकांचा अन्नदान आरती झाली कीच. कपिलेश्वराचं अधिष्ठान आहे, गोदामय्याचं तीर आहे. आणि इतिहासात भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र ज्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावनभूमी, तिथे गणपती बाप्पांचं अधिष्ठान आहे, शिवपार्वतीचं आहे, भैरवांचं आहे, कार्तिक स्वामींचं आहे. असं दिव्य तेजस्वी तिथं शनी भगवान, मारुतीराय आणि माळसाकांत अशा सगळ्या गोष्टीत एकत्रित हे पुरातत्वातल्या आहेत. अशा पवित्र ठिकाणी भागवत कथा आणि तिथं करून इथं या परंपरेत येण्याचा योग आला. माझं मत भाग्य. आणि पुन्हा एकदा मालक तुमच्या चरणी प्रणाम करतो. या पवित्र परंपरेला दंडवत करतो.